पदार्थांची चव दुपटीने वाढवणारा गरम मसाला बाहेरून विकत आणण्यापेक्षा घरच्या घरीच हा तुम्ही तयार करू शकता. घेतलेल्या साहित्याचं अचूक प्रमाण असेल ना तर तुमचा मसाला अजिबात फेल होणार नाही. अगदी परफेक्ट चवीचा हा तयार होईल. मग ह्याच्यापासून तुम्ही कोणत्याही भाज्या, व्हेज नॉनव्हेज भाज्या ह्या तुम्ही तयार करू शकता. तर गरम मसाला तयार करण्यासाठी सगळ्यात अगोदर मी इथं धनं घेतलेलं आहे. आता धनं घेताना अशा हिरव्या कलरचं धनं आपल्याला घ्यायचं आहे. जे पिवळसर कलरचं धनं असतं ना ते अजिबात घ्यायचं नाही. ते धनं आहे ना ते जुनं असतं, त्याच्यामुळे हिरव्या कलरचं धनं शक्यतो तुम्ही ह्या मसाल्यासाठी वापरा. हिरव्या कलरचं धनं इंदुरी धण्याचा शक्यतो वापर करा. त्याचा रंग खूप छान असतो, शिवाय ते सुगंधित असतात. तर हे जवळजवळ 4 चमचे एवढं मी इथं घेतलेलं आहे. त्याच्यानंतर जे रोजच्या जेवणामध्ये जिरं आपण वापरतो ना फोडणीसाठी, ते जवळजवळ 3 चमचे मी इथं घेतलेले आहेत. आता धनं आणि जिरं आहे ना त्याचं थोडंसं प्रमाण आपल्याला इथं जास्त घ्यायचं आहे. त्याच्यानंतर शाही जिरं घेतलेलं आहे जवळजवळ 1 चमचाभर. आता हे धनं आणि जिरं जास्त का घ्यायचं, कारण याचा गुणधर्म आहे ना तो थंड आहे. आणि जे इतर जे गरम मसाले आपण वापरणार आहे ना त्या गरम मसाल्यांची चव बॅलन्स करण्यासाठी थोडंसं जास्त प्रमाणात आपल्याला हे वापरायचं आहे. आता हे भाजून घेताना अगदी हलक्या मीडियम आचेवरती आपल्याला हे फक्त गरम करून घ्यायचं आहे. जास्त पण मोठ्या आचेवरती भाजू नका, नाही तर हे पटकन करपलं जाईल. ह्याच्यामध्ये जिरं आहे, शिवाय शाही जिरं पण आहे. शाही जिरं तर खूप आकाराने छोटं असतं, त्याच्यामुळे अगदी मीडियम आचेवरती आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे. ह्याच्यामधला फक्त ओलसर पण आपल्याला काढून घ्यायचा आहे. म्हणजे हे मसाले आहेत ना ते भरपूर दिवस टिकावे ह्याच्यासाठी आपल्याला हे फक्त गरम करून घ्यायचं आहे. अजिबात आपण इथं भाजत असताना तेलाचा वापर केलेला नाही. म्हणजे हे मसाले भरपूर दिवस तुम्ही हे छान असे स्टोअर करू शकता. हे व्यवस्थित भाजून झाल्यानंतर आपण एका प्लेटमध्ये मी हे काढून घेतलेलं आहे. त्याच तव्यामध्ये इतर मसाले पण आपण आता भाजून घेऊया. तर सगळ्यात अगोदर घेतलेलं आहे लवंग 1 चमचाभर. त्याच्यानंतर 1 चमचाभर घेतलेलं आहे काळं मिरं. त्याच्यानंतर सुगंधित मसाला होण्यासाठी हिरवी वेलची मी इथं जवळजवळ 8 ते 9 वापरलेले आहेत. त्याच्यानंतर 2 चक्री फूल घेतलेले आहे. त्याच्यानंतर 2 शाही वेलच्या मी इथं वापरलेल्या आहेत. घेतलेल्या साहित्याचं अगदी परफेक्ट प्रमाण आपण इथं घेतलेलं आहे. 1 इंच आलं घेतलेलं आहे, सुकलेलं आलं म्हणजे सुंठ वापरलेले आहे. त्याच्यानंतर अर्ध्यापेक्षा कमी जायफळ घेतलेलं आहे. 1 जावित्रीचं फूल घेतलेलं आहे. 2 ते 3 इंच दालचिनी वापरलेली आहे. आता हे सगळे मसाले आहेत ना ते हलकेच आपल्याला गरम करून घ्यायचं आहे. आता या मसाल्यांपासून जवळजवळ 100 ते 150 ग्रॅम अगदी परफेक्ट गरम मसाला तुमचा छान असा तयार होईल. घरच्या साहित्यात तुम्ही हा पटकन तयार करू शकता. त्याच्यामुळे बाहेरून विकत आणण्यापेक्षा घरीच मसाला काही वेळातच तुमचा हा तयार होईल. आता हे हलकंसं गरम झाल्यानंतर रंग येण्यासाठी काश्मीरी मिरच्या मी इथं जवळजवळ 2 टाकलेल्या आहेत. त्याच्यानंतर तेजपत्ता टाकलेला आहे जवळजवळ 2 पानं. त्याच्यानंतर खडे मिठाचा मी इथं वापर केलेला आहे. मिठामुळे काय होतं, मसाल्याला चव चांगली येते आणि मसाला भरपूर दिवस टिकण्यासाठी मदत होतो. आता हा मसाला हलकाच आपण गरम करून घेऊया. सगळे मसाले गरम करून घेतलेले आहेत. उतरायच्या टायमिंगला फक्त आपल्याला इथं अर्धा चमचाभर जी खसखस येते ना ती इथं घालायची. गरम असताना तवा जास्त गरम असताना घालू नका. पूर्णपणे हे मसाले जेव्हा भाजून तयार होतील त्यावेळेला शेवटी तुम्ही ही इथं खसखस आहे ना ती टाकून द्या. म्हणजे खसखस अजिबात करपणार नाही, व्यवस्थित तुमची ही भाजून तयार होईल. आता जे आपण इथं रंग येण्यासाठी काश्मीरी मिरची वापरलेली आहे ना, तुम्ही इथं काश्मीरी मिरची पावडरचाही वापर करू शकता. तुम्ही काश्मीरी मिरची किंवा पावडर जर वापरत असाल तर थोडंसे जास्त प्रमाणात जरी ह्याच्यामध्ये टाकलं ना तरीही चालेल. त्याने काय होईल, मसाल्याला रंग खूप छान येईल. तर हलकेसे मसाले आपण चांगले भाजून तयार केलेले आहेत. आता हे आपण एका प्लेटमध्ये काढूया. आता हा मसाला आहे ना, बनवलेला मसाला आहे ना, तो जवळजवळ 100 ते 150 ग्रॅम एवढा तुमचा मसाला अगदी परफेक्ट तयार होईल. मस्त छान चवीचा सुगंधित मसाला हा तुम्ही व्हेज नॉनव्हेज कोणत्याही भाजीमध्ये घालून हा तुम्ही वापरू शकता. मस्त भाज्या तयार होतात. एकदा या पद्धतीनं हा मसाला आहे ना तो नक्की करून पहा. आता याला थोडासा रंग येण्यासाठी इथे मी हळद टाकलेली आहे. अगदी थोडीशी 2 चिमूट एवढी हळद मी इथं टाकलेली आहे. जास्त पण हळद टाकू नका. त्याच्यानंतर इथं मी हिंग टाकलेला आहे. जवळजवळ 2 ते 3 चिमूट भरेल एवढा हिंग पण मी इथं वापरलेला आहे. याच्यामुळे मसाला छान सुगंधित तयार होतोच, चवीलाही छान तयार होतो. तर सगळं हे मी मिक्सरमधून बारीक करून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता जसा मार्केटमध्ये मिळतो ना अगदी त्याच रंगाचा मसाला आपला तयार झालेला आहे. आता हा मसाला बारीक करून झाल्यानंतर एका चाळणीने आपल्याला चाळून घ्यायचा आहे.
म्हणजे विकतच्यासारखाच हा परफेक्ट तुमचा मसाला आहे तो तयार होईल. अशा पद्धतीनं हा मसाला तयार करून तुम्ही भरपूर दिवस हा स्टोअर करू शकता. हवाबंद डब्यामध्ये फ्रीजमध्ये ठेवून द्या, म्हणजे ह्याचा रंग अजिबात उडणार नाही किंवा त्याचा सुगंध अजिबात कमी होणार नाही. व्यवस्थित डब्यामध्ये किंवा एखाद्या हवाबंद पिशवीमध्ये पॅक करून ठेवा. भरपूर दिवस हा तुम्ही स्टोअर करू शकता. बाहेरून आणण्यापेक्षा घरच्या घरीच हा मसाला तुम्ही काही वेळातच तयार करू शकता. आता हे चाळून झालेलं उरलेलं जे शिल्लक आहे ना, ते पण मिक्सरमधून परत एकदा फिरवून घ्या आणि परत एकदा हे व्यवस्थित असं चाळून घ्या. नंतरचं जे शिल्लक राहिलेलं आहे ना, ते फेकून न देता कोणत्याही भाजीमध्ये तुम्ही हे यूज करू शकता. तर गरम मसाला बनवणं अतिशय सोपं आहे. तर या पद्धतीनं मसाला तयार करून व्हेज, नॉनव्हेज कोणत्याही भाजीमध्ये हा मसाला आहे ना, तो तुम्ही वापरू शकता. घेतलेल्या साहित्याचं अचूक प्रमाण आहे, त्याच्यामुळे हा मसाला बनवायला अतिशय सोपा आहे. मार्केटमध्ये मिळतो ना, अगदी त्याच चवीचा, त्याच रंगाचा तुमचा मसाला अगदी परफेक्ट तयार होईल. तुम्ही बघू शकता मस्त रंगावरती हा मसाला तयार झालेला आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. आवडली असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा आणि नक्की एकदा हा मसाला आहे ना तो ट्राय करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओबरोबर, नवीन रेसिपीबरोबर. तोपर्यंत खात राहा मस्त.